नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त असा आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. तर माहेरी गेले होते 2-3 दिवस. तर माहेरीवरून आल्याच्या नंतर घरामध्ये खूप आता मुलं घरीच होते. तर सगळीकडं सगळा पसारा करून ठेवला होता. आता तुम्हाला तर माहितीच असेल की महिला घरी नसल्यावर घराची कशी हालत होते ते. तर कालचा ब्लॉग तर बनवायला वेळच नाही मिळाला, कारण घरामध्ये खूप सारे इतकं काम पडलेलं होतं. तर काम करता करताच वेळ गेला. तर आज मस्त आता आज आहे रविवार. तर आज जर रविवार सकाळी मस्त सगळे फ्रेश वगैरे झाले आणि आता स्वयंपाकही रेडी झालेला आहे आणि आता मला जेवायचं आहे. तर बाहेर मुलांची क्रिकेटची टीमही खूप छान मस्त अशी रंगलेली आहे. तर बघते त्यांना काय जेवायचं की नाही जेवायचं. ते आधी मी घेतलेलं आहे मला ताट करून. हे बघा, इथे मला घेतलेलं आहे ताट बनवून. तर आज मी मस्त अशी रविवार असल्यामुळं मस्त छान अशी गोळ्याची आमटी बनवली आहे आणि बाजरीची भाकरी, भात आणि कैरी पण घेतलेली आहे कापून. तर आता बघते मुलांना जेवायचं की नाही जेवायचं. त्यांची टीम रंगलेली आहे मस्त छानच. त्यांना तर रविवार असल्यावर तर मुलांना काही जेवायला पण नको आहे. तर चला बोलवते मी मुलांना. अरे जेवायचं नाही का? चला जेवायला. उपवास आहे. मम्मी कोण आले बघ. वाव, आजी आली आहे. किती सकाळपासून निघाल्या होत्या. सकाळ 6च्या बसणार. तर या बसच लागणार लवकर. या या साडेसहाला म्हटल्यावर तुम्ही खूपच नाश्ता वगैरे काहीच नाही ना? नाही, काही नाही. सकाळी पटकन 5ला उठलो, मग आवरलं. रिक्षाने बस स्टँडवर. बस थोड्यावरून जाणार होती, पण मग बस झालं रिक्षाने आल्यामुळे मग बस हाती लागली. हा ना. हा. आता मी छान मस्त नाश्ता बनवते तुम्हाला. का चहा बनवू अगोदर? चहाच करत होता. सकाळी चहा पण नाही घेतला ना. चहाच नाही करत होतो. हा हा, चहाच्या नादी राहत असतो तर मग बस गेली असती. बशी देऊ. तू खूप दिवसानंतर आली ना? हा. वर्ष झालं असेल ना? वर्ष कशाला आपण देवाला नसतो गेला का? पंढरपूरला जोडण्याच्या महिन्यात चंद्रभागेला आंघोळी केल्या त्या. मग आपण जोडण्याच्या महिन्यात गेलो होतो. तुळजापूरला गेलो होतो, पंढरपूरला गेलो होतो. ते पाऊस आला पंढरपूर मध्ये, मग तिथून वापस आलो. नाही तर आपल्याला गाणगापूरला जायचं होतं. गाणगापूर, हा. अक्कलकोट, हा, समर्थांचे तिथे जायचं. जायचं होतं. पण नाही जाणं झालं. आपल्या बरोबरचे थकले देते. तेव्हा तू पण गेली होती का? हा, मग ती होती, मी होते. आमचे बरेच सासरे ते नव्हते. 4 नंबरचे सासरे सासरे. बसने खूप छान मस्त प्रवास झाला होता आमचा. इतका पाऊस पण चालू. आम्ही बसमध्ये त्यावेळेस पाऊसच चालू होता. पाऊस आणि आम्ही बसमध्येच जेवण केली होती तेव्हा. त्यात त्यांनी गुळाच्या चपात्या करून घेतल्या होत्या. आता म्हणजे चालू गुळाच्या दसण्या. हा, ते आपल्याला काय म्हणते त्यांनी का
तिने आपल्याला गाडीतच वाटून दिल्या त्या हां काय आता हिनं जसं नेली त्या त्या काही खायचं खूप पाऊस होता. किती मोठ्या करून आणल्या त्या मग प्रत्येकाला एक दशमी दिली ती तर आज मला जायचं होतं बाहेर, तर बाहेर जाण्यासाठी सगळं आवरून घेतलं होतं आणि जाणारच होतो. तर तेवढ्यात आले आमच्याकडे अचानकच पाहुणे, आई आणि बहीण आलेली आहे छोटी. तर त्या सकाळीच निघाल्या होत्या, तर यायला त्यांना थोडा उशीरच झाला. आणि मग आता तुम्हाला तर माहिती, पाहुणे आल्याच्या नंतर बाहेर तर जायला चान्सच नाही. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.